आपण आजच्या या सामन्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचतो। अंतिम सामना आपल्याला अनुभवायला मिळतो, महत्त्वाचा आहे। आजचा हा सामना अंतिम सामना आहे, फायनल राऊंड आपण अनुभवतो। बोला गणपती बाप्पा ओरिया, मंगल मूर्ती ओरिया। अंतिम सामन्याला सुरुवात होते। फायनल राऊंड अर्थात विनरकडे यावेळेला चढायचा भाव आपल्याला पाहायला मिळतो। मैदान रेषा यशस्वीरित्या पार करतो। दापोली असोसिएशनचे कबड्डी असोसिएशनचे पंचप्रमुख तसेच रत्नागिरी जिल्हा कुमार गटाचे प्रशिक्षक, बैलगाडी शर्यत संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष वृषाल सर सुर्वे यांचा देखील आमच्या मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येतोय। मी सरांना विनंती करेन की त्यांनी रंगमंचावरती यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा। दादोजी सुर्वे सरांना विनंती असेल की आपण मंडळाच्या वतीने आपला सत्कार स्वीकारायचा आहे। मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी सुर्वे सरांना सन्मानित करावं। दापोली असोसिएशन कबड्डीचे पंचप्रमुख, बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा कबड्डी कुमार गटाचे प्रशिक्षक सन्माननीय दापोली कबड्डी असोसिएशनचे पंचप्रमुख यांचा सत्कार होतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सुर्वे सरांचं स्वागत करूया। धन्यवाद सर, आपण आवर्जून या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल श्री गुरुदेव दत्त मंडळ काढल्याच्या वतीने आपले मी आभार मानतो। पुन्हा एकदा आपण जातोय सुद्धा मिळते आणि असंच आलेश्वरपणाच्या पाहायला मिळतोय। परिपूर्णपणे वापर केला जातो आणि यावेळेला मात्र अत्यंत महत्वाची लढत आणि महत्वाचा सामना पाहायला मिळते। समोर सहकारी आणि यावेळेला मात्र सालदुरी संघाच्या माध्यमातून उत्तम सांगितलं नमुना आपल्याला पाहायला मिळतोय। ऑफिशियल टाळेवारासोबत बसून अत्यंत सुंदर आणि उत्तम नाटक आपल्याला पाहायला मिळेल। शलाका पवार, हर्षदा कर्वे, प्रतीक पाडे, त्याचप्रमाणे विनिशा कुलकर्णी, राकेश शालिनी आणि संतोष पवार आणि यांच्यासोबतचा प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सागर कारंडे, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेमस सागर कारंडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। चला हवाईमध्ये देखील आपण त्यांना बघितलं होतं आणि तोच कलाकार आज आपल्या पाडल्याच्या रंगमंचावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल। दिनांक 6/12/2025 रात्री ठीक 10:30 वाजता। प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये रिमाइंडर सेट करून ठेवायचा आहे। आपण जर फ्लाईट असेल तर फ्लाईटची तिकीट कॅन्सल करून घ्यायची आहे, पण 10:30 वाजता आपण सत्कारी नाट्य थिएटर पाडले येथे आवर्जून पोहोचायचं आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणाकडे। 99 नंबरची जर्सी परिधान केलेला श्री संकुळकर या खेळाडूला आपण बघतोय। श्रीलंका हाताने मागे खेळतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय संजोकर लाले या खेळाडूला आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं होतं। 151 रुपयांचं पारितोषिक आलं होतं ते नील संकेत पाडलेकर यांच्याकडून।
मल्टीपॉल ट्रेड्स जी होती संजोगच्या माध्यमातून त्याच्यासाठी मालिक असं झालं. आता मात्र बझर वाजतो, तिसरा चढायची इशारत होतीये, डू ऑर डायरेक्ट. आणि यावेळेला मात्र आर्य पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतो आणि रोहित चोगले डबल काय करतोय, सक्सेस होतोय. एका यशस्वी गुणाची कमाई अमर भारत टासुरे संघासाठी. सामन्याचे गुणफलक 3-3, दोन्ही संघ समान गुणफलकावरती येत आहे. या बाबतीत जबरदस्त बझर वाजतोय, तिसऱ्या चढायची इशारत होते, डू ऑर डायरेक्ट. आणि अफाक काहीतरकर दापोलीचा बाहुबली तिसऱ्या चढाईचा मार मारण्यासाठी सज्ज होतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण देखील यावेळेला मिळाला जाऊ शकतो. बोनस साठी ट्राय करताना पाहायला मिळतोय. अफाकला कितपत खात्री आहे आपण बोनस गुण मिळवला याची. चढाईवरती बागासचा पंचाचा इशारा येतोय. बोनस नियम असतात कबड्डीचे काही. जर आपण बोनस ट्राय करतोय तर बोनस साठी एक पाय हा आपला बोनस क्रॉस केली पाहिजे आणि तर दुसरा पाय हवेत असला पाहिजे. क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण पंचांना कोणतीही कमेंट करायची नाहीये, खेळाडूंवरती आपण कोणतीही कमेंट करायची नाहीये. फक्त आपण कबड्डी सामन्याचा आस्वाद घ्यायचा. दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मला वाटतं दापोली तालुक्यामध्ये तालुकास्तरीय स्पर्धेसाठी एवढं मोठं बक्षीस आणि एवढं मोठं नियोजन हे पाडले ग्रामस्थांतर्फे आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय श्री संतूट. विधानविषय यशस्वीरित्या पार करतोय. संजोग लाले या खेळाडूला आपण बघतोय. 17 नंबरची असे प्रदान केलेला अमर भारत टासुरे संघाचा चढाईपट्टू. वास्तव तिसऱ्या चढाईची इशारत होती आणि यावेळेला मात्र तेजस अर्थातच तेजस एक्सप्रेस दापोली तालुक्याची तेजस एक्सप्रेस यावेळेला आपल्याला चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतो. तेजस राठ या खेळाडूला फक्त समोर पास करायचा डिफेन्स आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा थाय होल्ड रोहित चोगलेच्या माध्यमातून. ज्यासाठी आपण कॉर्नरची नेमणूक करत असतो त्या कॉर्नरची भूमिका बजावताना आपल्याला रोहित चोगले पहिला मात्र पुन्हा एकदा बसर वाजतो. तिसरा चढाईची इशारत होते आणि वेगावरती स्वार होणारा खेळाडू मूर्ती लहान कीर्तिमान गौरीसागर रनिंग अँड टच श्री संतपूरकर या खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा केला जातोय. श्री देखील तो दावा स्वीकारतोय. अत्यंत सुंदर पॉईंट गौरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यशस्वी रनिंग अँड टच आणि श्रीने देखील तो जो स्वीकारला गेला. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन श्रीच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच दोन्ही संघांकडून आपल्याला सहकार्य होतोय. आणि यावेळेला मात्र संजोग लाले अँकल होल्ड करताना पाहायला मिळाला. चालू सामन्याचं गुणफलक 4-6. चार गुणांवरती सालदुरे, 6 गुणांवरती अमर भारत टासुरे. अफाक काहीतरकर दापोलीचा बाहुबली यावेळेला आपल्याला चढाईसाठी सज्ज झाला पाहायला मिळतोय. अफाकच्या माध्यमातून 2 यशस्वी गुणांची कमाई होताना पाहायला मिळते. आर्य शेवडे संघाचा 39 गुणांना खेळाडू पाहायला मिळतोय. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेला मात्र शेवटी ठोकला गेला. महत्वाचा हिरा टिपला गेला रोहित चोगले नावाचा. जो खेळाडू कॉर्नरसाठी फेमस आहे, जो खेळाडू आतापर्यंत आपण बघितलं अँकल होल्ड टाय होल्ड करत होता, त्या खेळाडूला मात्र आर्यच्या माध्यमातून टिपलं गेलं. अफा कैदरकर परिशूट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळेला मात्र दोन्ही कोपऱ्यामध्ये खेळाडू अफाच्या माध्यमातून बघूया. अफाक अत्यंत शांत आणि संयमितेचा पवित्र आजमवतोय. आर्यला स्पर्श केला गेलेला आहे. एका गुणाची हमखास कमाई, खात्रीशीर कमाई. बझरचे टिकटिक चालू होते. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला गेला. अफाक आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतो. एका गुणाची भर पडेल टासुरे संघाच्या हातामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 14 नंबरची एसी परिधान केलेला श्री साई श्री सिंहता सालदुरे संघाचा चढाईपट्टू विधानविषय यशस्वीरित्या पार करतोय. समोर 7 खेळाडूंचे डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतंय.
बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय, बोनस गुण दिला जातो देखील तो अमर भारत पायसुरी संघाच्या माध्यमातून मिळाला, मात्र डिफेन्स पुढे सावतोय. तेजस रहाटे या खेळाडूला बाद केल्यानंतर सालुरीचा संघ ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळाला. यशस्वी बोनस गुणाची कमाई सालुरी संघासाठी, पण त्याच वेळेला 1+2 ऑल आउट मुळे 2 गुणांची भर पडेल आणखी टावसुरी संघाच्या खात्यामध्ये. सामन्याचं गुणफलक 7-12. 7 गुणांवरती सालुरी, 12 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय अमर भारत टावसुरीचा संघ. बुआ नको बोल रे, बुआ बोला लॉबीचा वापर केला गेला अफाटच्या माध्यमातून. आता समोरच्या खेळाडूला स्पर्श केला गेला आणि पुन्हा एकदा श्री सातकोळकर. रेडर की शिकार हो गई है अभी. महत्वाचा हिला टिकला गेला. प्रथमेश काटकर मैदानाच्या बाहेर, श्री संतोषकरला आपण बघतोय मैदानाच्या बाहेर. आता मात्र आर्यन कर्देकर आणि तेजस रहाटे या 2 खेळाडूंवरती महत्वाची जबाबदारी आहे. आर्यन कर्देकर या खेळाडूला थांबवण्यात यश येते अमर भारत टावसुरी संघाला. एका गुणाची कमाई अमर भारत टावसुरी संघासाठी, आणि त्याच वेळेला काहीसा त्रुटी समय मागून घेतला गेलाय तो श्री सीमावता सालुरी संघाच्या माध्यमातून. पाठीमागे व्हॉलेंटियर्स आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. तेजस रहाटे या खेळाडूला आपण बघतोय रिटर्न रेषा यशस्वीरित्या पार करतो. समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो अमर भारत टावसुरी संघाचा. पशूट यशस्वीरित्या सक्सेस पशूट पाहायला मिळतोय रोहित चोगलेच्या माध्यमातून. महत्वाचा हिरा पुन्हा एकदा टिपला गेलाय. जर आपण विचार करतो सालुरी संघाचा सर्व रेडर जो आहेत सालुरी संघाचे ते आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर दिसत आहेत. आता मात्र आर्यची वारी येते यशस्वी चढाई पूर्ण करण्याची. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. जर आपण सालुरी संघाचा विचार केला तर प्रथमेश काटकर मैदानाच्या बाहेर, श्री संतोषकर मैदानाच्या बाहेर, आर्यन कर्देकर मैदानाच्या बाहेर, त्याचबरोबर तेजस रहाटे देखील मैदानाच्या बाहेर. आता मात्र उरलेला एकूण 1 खेळाडू. काय करत नाही रोहित, रोहित काय करत नाही. सामन्याला सुरुवात होते आणि यावेळेला मात्र श्री संकुलकर वेगावरती स्वार होतोय आणि थोडीशी चूक घडते ती रोहितच्या माध्यमातून. एका यशस्वी गुणाची कमाई सालुरी संघाच्या खात्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याचं गुणफलक 8-21. 8 गुणांवरती सालुरी, 21 गुणांवरती अमर भारत टावसुरीचा संघ घेताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अफाक गायनरकर. कमिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातो अफाकच्या माध्यमातून. अफाक रिकाम्या हाताने मागे फिरतो. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो श्री संकुलकर. श्री सिंहता सालुरी संघाचा चढाईपटू आहे. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. एका यशस्वी गुणाची कमाई करून श्री आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी अफाक. 7 खेळाडूंचा डिफेन्स सज्ज होतोय अफाकला पकडण्यासाठी आणि त्याच वेळेला अफाक 777 नंबर जर्सी पुन्हा एकदा मैदानामध्ये झलकताना आपल्याला पाय.
यांचा अफाक आयनरकर मध्यंतरानंतर पुन्हा एकदा चाळायचा बार मारण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नापोलीचा बाहुबली ज्या खेळाडूची ख्याती आहे असा अफाक आयनरकर समोर 7 खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळ सजवण्यासाठी सज्ज होतोय. कॉर्नरचा विचार करतो आपल्याला आर्यन कर्तेकर पाहायला मिळतोय. आपण राईट कॉर्नर बघतो प्रथमेश काटकर आहे, श्री संकुळकर, ओंकार आरेकर, प्रथमेश आरेकर, आर्य शेवडे दिग्गज खेळाडू आपल्याला सालुरे संघाच्या माध्यमातून देखील खेळताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अमर भारत टासुरे संघाचा विचार करतोय. प्रज्वल लाले असेल, अफाक आयनरकर आहे, गौरी सणस, राजासर बोवणे, रोहित चोगले, संजोग लाले या खेळाडूंना देखील आपण खेळताना पाहतोय. श्री संकुळकर खोलवर चाळी गेली आणि यावेळेला मात्र चढाईपट्टू बाद असल्याचा पंचांचा इशारा येतोय. एका गुणाची भर पडते अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये. अफाक आयनरकर, दापोलीचा बाहुबली यावेळेला पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळेल. उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट सांघिक पकडीचा नमुना सालुरे संघाच्या माध्यमातून सादर होताना आपल्याला पाहायला मिळाला. श्री संकुळकर चढाईचा वार होताना पाहायला मिळतोय. रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. गौरी सणस ज्या खेळाडूचा आपण नुकताच सन्मान केलाय तो खेळाडू यावेळेला चढाईचा बार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्रा दोन्ही संघांकडून आजमावला जातोय. पण गुणांचा विचार करता सालुरे संघाला यावेळेला मात्र आक्रमक पवित्रा आजमावा लागेल. गौरीच रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी आर्यन कर्तेकर निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टीस पडतंय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा गौरी सणस निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 23-10, 23 गुणांवरती अमर भारत टासुरे, 10 गुणांवरती सालुरेचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. गौरी रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय, बसर वाचतोय आणि तिसऱ्या चढाईची इशारा होतोय. श्री संकुळकर चढाईसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. लाथवरून गडी बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि यावेळेला मात्र श्रीला पकड होताना पाहायला मिळते. बसर वाचतोय, तिसऱ्या चढाईची इशारा होते. 2 ऑल डायरेक्ट. आणि यावेळेला मात्र गौरी सणसला पकड होते. एका गुणाची पुन्हा भर पडते. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो आर्यन कर्तेकर. सामन्याचं गुणफलक 24-11. मल्टी पॉइंट्स रेड. आणि यावेळेला मात्र यशस्वी 4 गुणांची कमाई पुन्हा एकदा संजोगच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत महत्वाची लढाई आणि अत्यंत महत्वाचा सामना या मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय. श्री संकुळकर पुन्हा एकदा चढाईच्या मानवण्यासाठी सज्ज होतो. फार महत्वाची जबाबदारी आहे श्रीवरती.
श्री रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आफाक काईनरकर. समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. नक्कीच यावेळेला सुपर टॅकल ऑन आहे. आफाक कोणती रिस्क घेत नाहीये, वेळेचा परिपूर्णपणे वापर करतोय. रिकाम्या हाताने मागे फिरतो, ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. आर्य शेवडे यावेळेला चढायचा भार वाचून आपल्याला पाहायला मिळतोय. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो आफाक काईनरकर. सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे. आपण बघतोय पुन्हा एकदा चढायचा बार मारण्यासाठी सज्ज होतोय. एकुलता एक उरलेला खेळाडू. बघूया कशा प्रकारे कमबॅक करू शकेल श्री श्रीमंत सालदुरेचा संघ. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहित चौगले कॉर्नर सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्वल लाले आहे. बचरची देखील चालू होते. पुन्हा एकदा आफाक काईनरकर सज्ज होतोय. समोर आहे आर्यन कर्देकर आणि श्री संकुलकर. वेळचा परिपूर्णपणे वाहायला मिळतोय. सामन्याचा गुणफलक 30-12. 30 गुणांवरती अमर भारत टावसे, 12 गुणांवरती सालदुरेचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. निजाम रेषा यशस्वीरित्या पार केली जाते आणि यावेळेला मात्र बिल्डलाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न आणि चढाईपट्टू बाद असल्याचा पंचांचा इशारा येतोय. ऑल आउट होताना आपण बघतोय श्रीसिंह सालदुरे संघाला. त्याच वेळेला ऑल इन देखील होतोय. निजाम रेषा यशस्वीरित्या पार करतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र यावेळेला आर्यच्या माध्यमातून. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आफाक काईनरकर. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. सामन्याचा गुणफलक 34-12. 34 गुणांवरती टावसुरे, 12 गुणांवरती आपण सालदुरेच्या संघाला बघतोय. सामन्याचा निकाल कदाचित एका बाजूने लागेल का की कमबॅक करू शकेल सालदुरेचा संघ, हे पाहणं देखील क्रीडा संघासाठी तितकंच महत्वपूर्ण आहे. आर्य शेवडे या खेळाडूला आपण बघतोय. समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स. यशस्वीरित्या पार करतोय आणि यावेळेला मात्र सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. आफाक काईनरकर पुन्हा एकदा चढाईचा बार मारण्यासाठी सज्ज होतोय. वेगावरती स्वार होणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा गौरी सणस. यावेळेला सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आणि पुन्हा एकदा गौरीच एका यशस्वी गुणाची कमाई करतोय आणि यावेळेला मात्र काहीसा त्रुटी समय मागून घेतला गेलाय. प्लेयर चेंज होताना पाहायला मिळतोय टावसुरे संघाचा. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय.
38 गुणांवरती काळसुरीचा संघ 14 गुणांवरती सालदुरीचा संघ खेळताना पाहायला मिळतो. आर्य शेवडे चढायचा भार वाहताना पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. 20 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू समोर असलेल्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवतोय. तिघांद्रीच्या यशस्वीरित्या पार करतोय. चढाईपट्टू दरम्यान सामना संपतोय. अंतिम सामन्यामध्ये अंतिम विजयी संघ ठरतो अर्थातच अमर भारत टाळसुरेचा संघ आणि उपविजयी